काही प्रेरणादायी कथा या आपलं आयुष्य समृद्ध करत असतात, उन्नत करत असतात. त्या कथांमधले काही प्रसंग ऐकून आपल्याला आपल्या परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळतं. आज आपण आजच्या भागात अशीच एक प्रेरणादायी कथा पाहणार आहोत. दृढ निश्चय आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस ध्येय साध्य करू शकतो हे पटवून देणारे व्यक्ती म्हणजे दशरथजी मांझी. हे नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल आणि आज आपण आजच्या आपले पुस्तकामृत या आपल्या उपक्रमाच्या 13व्या भागात त्यांच्याच बद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत अतिशय हृदयद्रावक, विलक्षण आणि अद्भुत अशी सत्यकथा. दशरथजी मांझी बिहार येथील गया जवळील गेहलोर गावात एका गरीब कुटुंबात जन्मलेले एक कामगार. त्यांच्या पत्नीचं नाव होतं फाल्गुनी देवी. मजुरीचं काम करणाऱ्या दशरथजींसाठी त्यांच्या पत्नी म्हणजेच फाल्गुनी देवी रोज जेवण घेऊन जात असत, पण त्यासाठी त्यांना डोंगराची वाट चढावी लागत असे. गर्भवती असताना सुद्धा त्या रोज त्यांच्यासाठी जेवण घेऊन जायच्या. एक दिवस असंच डोंगर चढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या कोसळल्या. दशरथजी आजूबाजूची लोक जमली. ते ज्या गावात राहायचे ते गाव फार छोटंसं होतं. प्राथमिक उपचार केंद्र सुद्धा तिथे नव्हतं. जवळचं शहर होतं ते म्हणजे गया आणि तिथे पत्नीला घेऊन जायचं म्हणजे समोर असलेला भला मोठा डोंगर पार करणं गरजेचं होतं. पण फाल्गुनी देवींचं दुर्दैव असं की त्यांच्याकडे तितका वेळ नव्हता आणि म्हणूनच दशरथजींच्या डोळ्या देखत त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीकडे पाहत दशरथजींनी अक्षरशः टाहो फोडला. समोरचा डोंगर नसता तर मी तिला गया शहरापर्यंत घेऊन जाऊ शकलो असतो आणि वेळेत औषधोपचार झाले असते तर मी तिचा जीव वाचवू शकलो असतो. हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता. हा विचार त्यांना रात्रंदिवस छळू लागला आणि म्हणूनच त्यांनी एक दिवस संकल्प केला की हा समोरचा डोंगर फोडून शहराकडे जाणारा रस्ता मी स्वतः तयार करेन. संकल्प कसला, त्यांनी केलेली भीष्म प्रतिज्ञाच होती ती. गेल्या अनेक वर्षांपासून गेहलोरवासियांच्या जीवनातला अडथळा बनलेला हा डोंगर फोडण्याचं त्यांनी जेव्हा ठरवलं तेव्हा अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं. तू हे जे काही ठरवलंयस ते केवळ अशक्य आहे असंच गावातली लोक त्यांना सांगू लागली. पण त्यांनी हाती घेतलेल्या या कामाची त्यांची सर्वात पहिली प्रेरणा होती ती म्हणजे त्यांची पत्नी, जिच्यावर त्यांचं अगदी मनापासून अगदी निस्वार्थ प्रेम होतं आणि त्या प्रेमाच्या बळावरच त्यांनी हाती घेतलेलं हे काम निश्चयाने पूर्ण सुद्धा केलं. सलग 22 वर्ष अहोरात्र मेहनत घेऊन त्यांनी 1982 मध्ये हे काम पूर्ण केलं. सलग 22 वर्ष ते डोंगर फोडत होते. केवढं मोठं साहस, केवढा मोठा निर्धार. हा पर्वत त्यांनी फक्त आपल्या छिन्नी आणि हातोडीच्या सहाय्याने फोडून त्यातून 360 फूट लांब, 25 फूट उंच आणि 30 फूट रुंद असा रस्ता तयार केला. म्हणजे त्यांनी 2,50,000 घनफूट इतका दगड एकट्याने फोडला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे नजीकच्या शहराचं अंतर हे 70 किलोमीटरवरून 7 किलोमीटरवर आलं. त्यांनी एकट्याने अविश्रांत मेहनत घेऊन त्या भल्या मोठ्या पहाडालाही हरवलं. माउंटन मॅन म्हणून ओळखले जाणारे दशरथजी मांझी. पत्नी वियोगाने ते इतके दुःखी झाले होते की तो प्रसंग ते विसरूच शकत नव्हते आणि असा प्रसंग दुसऱ्या कोणाच्या व्यक्तीच्या आयुष्यात चुकून सुद्धा येता कामा नये यासाठी तो डोंगर फोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या दिशेने कार्य सुरू करून ते पूर्ण सुद्धा केलं. त्या रस्त्याने आज जे कोणी जात असतील त्यांना दशरथजींच्या त्यागाची, साहसाची, प्रेमाची, श्रमाची आणि जिद्दीची कल्पना येत असेल आणि ते दशरथजींचे मनोमन आभार सुद्धा मानत असतील. दशरथजी आपल्या या कार्यामुळे स्वतः तर अमर झालेच, पण त्यांनी आपल्या पत्नीला व त्यांच्यातील प्रेमाला सुद्धा अमर केलंय यात शंकाच नाही. तर मित्रांनो, हे होतं आजचं पुस्तकामृत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.